सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी, संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, चेअरमन श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था डफळापूर व कट्टर समर्थक जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत व सर्व पदाधिकारी व कर्मचारी दत्त नागरी पतसंस्था डफळापूर। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या निपुण उपक्रम व मॉडेल स्कूलच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यातील मॉडेल म्हणून पुढे असलेल्या शाळांसाठी सातारा सैनिक स्कूल या ठिकाणी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते। या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेसाठी सांगली जिल्ह्यातून मॉडेल स्कूल जत नंबर 1 या शाळेचे सादरीकरणासाठी निवड झालेली होती। या कार्यक्रमासाठी राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे साहेब, शिक्षण आयुक्त आदरणीय सचिंद्र सिंह, शिक्षण संचालक रेखावार साहेब, आदरणीय उपसंचालक आदरणीय चोथे साहेब, शिक्षण अधिकारी आदरणीय गायकवाड साहेब व राज्यातील सर्व जिल्ह्यांचे शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे सादरीकरण करण्यात आले। यावेळेस सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जिल्हा परिषद नंबर या शाळेस राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळाली। या शाळेच्या सादरीकरणामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री संभाजी कोडक यांनी या शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती सदर राज्यस्तरीय परिषदेमध्ये माननीय मंत्री महोदय यांच्यासमोर सादर केली। या शाळेने 2014-15 पासून 76 पटावरून 545 पटापर्यंत शाळा कशी गेली, यासाठी कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले, यासाठी पालकांनी केलेले सहकार्य, शिक्षण विभागाच्या अधिकारी असणारे सहकार्य, सर्व मीडियाच्या बंधू आणि दिलेली संपूर्ण पब्लिसिटी, त्याचबरोबर सध्या शासनाच्या वतीने सुरू असलेल्या निपुण उपक्रमाअंतर्गत शासनाने ठेवलेल्या उद्दिष्टांपेक्षा 100% उद्दिष्ट या शाळेने पूर्ण केलेले असून सध्या निपुण भारत अभियानामध्ये या शाळेने 90% प्रगती केली असून शासनाच्या उद्दिष्टापेक्षा ते 15%ने जादा आहे। त्याचबरोबर शाळेने राबवलेले विविध स्पर्धा व त्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी यांचे केलेले सादरीकरण, त्याचबरोबर पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्यातून सुरू केलेले उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिर, उठाव 1ली ते 5वी, विविध शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती इयत्ता 1लीची झालेल्या पटनोंदणीचा पॅटर्न सर्व राज्यामध्ये राबवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये सर्वत्र पट कमी होत असताना या शाळेने केलेली पटांमधील वाढ, त्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले याची सविस्तर माहिती सादर करण्यात आली। या सादरीकरणाला माननीय आयुक्त, माननीय संचालक यांनी भरभरून दाद दिली। या शाळेने पट वाढीसाठी केलेल्या उपक्रमाचे कौतुक माननीय शिक्षण मंत्री यांनी केले। सध्या सर्वत्र पट कमी होत असताना देखील या शाळेने पटवाढीसाठी कोणकोणते उपक्रम राबवले आहेत, या उपक्रमाची नोंद घेऊन संपूर्ण राज्यामध्ये असे उपक्रम राबवून पटवाढीसाठी सर्व शाळांनी प्रयत्न केले पाहिजे। त्याचबरोबर या शाळेने गुणवत्ता वाढीसाठी निपुण भारत अभियान अंतर्गत शासनाने दिलेले उद्दिष्टापेक्षा जादा उद्दिष्ट साध्य केले असल्याने माननीय आयुक्त साहेबांनी खास करून या शाळेचे व शिक्षकांचे, शिक्षण विभागाचे कौतुक केले। एका ग्रामीण भागातील या शाळेने केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन। या टीममध्ये कट्टीमणी सर, केप्रे, संख, लोभाजी मोरे, सहाय्यक शिक्षक खलिफा मॅडम, जिल्हा परिषद शाळा उर्दू जत, यासाठी जिल्ह्याच्या माननीय CEO दोडमिसे मॅडम, शिक्षण अधिकारी गायकवाड साहेब, तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी राम फरकांडे साहेब, विस्तार अधिकारी अन्सर शेख, श्री गवारीसो यांचे मार्गदर्शन लाभले। यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती यांचे देखील सहकार्य लाभले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।